नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 7वी विषय इतिहास पाठ 7वा स्वराज्याचा कारभार. विद्यार्थी मित्रो, गेल्या तासामध्ये आपण मोगलाशी संघर्ष या पाठामध्ये या ठिकाणी महाराजांचं राज्याभिषेक या ठिकाणी 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागाभट यांच्या हस्ते रायगडावरती महाराजाने आपला राज्याभिषेक करून घेतला. याविषयीची माहिती आपण गेल्या तासामध्ये पाहिलेली होती आणि त्याच अनुषंगानं की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि स्वतःच 6 एप्रिल 1674 रोजी राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेकानंतर त्याने दक्षिणेचा जो काही प्रांत आहे तो प्रांत किंवा दक्षिणेकडचा भाग दिग्विजय केला. स्वराज्याचा विस्तार झाला. या स्वराज्याच्या विस्तारामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे या जिल्ह्यातील बराचसा प्रदेश या ठिकाणी त्यामध्ये अंतर्भूत होता. तेवढंच नाही तर महाराष्ट्राच्या शेजारी असलेलं जे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यामधला सुद्धा काही भाग या स्वराज्यामध्ये समाविष्ट झालेला होता. तर अशा रीतीने की महाराजांनी स्वराज्याचा विस्तार कारभार वाढवण्याचा प्रयत्न, विस्तारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे आणि चोखपणे व्हावं, यामध्ये लोकांचं हित साधलं जावं, लोकांचं कल्याण साधता यावं, या हेतूनं महाराजांनी स्वराज्याची घडी कशा पद्धतीनं बसवली याविषयी म्हणजे स्वराज्याच्या कारभाराविषयीची माहिती आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. त्यातलं पहिल्यांदा या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर महाराजांचं अष्टप्रधान मंडळ. आता विद्यार्थी मित्रांनो, खाली एक तुम्हाला तक्ता दिलेला आहे. तो तक्ता जर तुम्ही बघितला तर महाराजांचं अष्टप्रधान मंडळ जे काही आहे त्या अष्टप्रधान मंडळाचं काम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा अष्टप्रधान मंडळ बघा की महाराजांनी 1674 राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती या ठिकाणी केलेली होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्याने प्रामुख्याने 8 खात्यामध्ये विभागणी केलेली होती. किती खात्यामध्ये विभागणी केली होती? 8 खात्यामध्ये विभागणी केली होती. प्रत्येक खात्यासाठी एक स्वतंत्र प्रमुख या ठिकाणी नेमलेला होता. बघा, स्वराज्याचा कारभार व्यवस्थित किंवा सोयीनं होण्यासाठी प्रामुख्याने महाराजांनी 8 खात्यामध्ये विभागणी केलेली होती. त्या प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमलेला होता. 8 खात्यात 8 प्रमुख मिळून प्रामुख्याने अष्टप्रधान मंडळाची निर्मिती या ठिकाणी झाली. या प्रमुखांची नेमणूक करणे किंवा त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणे हा महाराजांचा या ठिकाणी अधिकार होता. आपल्या आपल्या खात्याच्या कारभारासाठी या ठिकाणी हे प्रमुख महाराजांना जबाबदार होते. एवढंच नाही तर महाराजांनी या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती करत असताना या प्रमुखांच्या जवळ असलेले जे काही गुण आहेत, त्या प्रमुखाजवळ असलेलं जे काही कर्तृत्व आहेत, हे पाहून अष्टप्रधान मंडळाची निवड या ठिकाणी केली आणि अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केल्यानंतर त्यांना इनामे किंवा वतने किंवा जहांगिरी न देता प्रत्यक्ष रोख पगार देण्याची कृती महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर खाली मी तुम्हाला तक्ता दाखवणार आहे आणि त्या तक्त्यामध्ये हे अष्टप्रधान मंडळ कोणते बघा. शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ हा मंडळाचा जो चार्ट आहे, जो तक्ता आहे, तो तक्ता आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्या तक्त्यावरनं आपल्याला कोणते खाते कोणत्या व्यक्तीकडे होतं हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यातलं बघा विद्यार्थी मित्रांनो, या अष्टप्रधान मंडळामधलं पहिला जो काय आहे प्रधान बघा, इथं शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ. पहिल्यांदा प्रधानाचं नाव, दुसरं त्यांचं पद आणि त्यांचं प्रमुख कार्य किंवा कामे कोणती आहेत ते कामे या ठिकाणी दिलेले.
त्यातलं एक पहा पहिल्यांदा, मोरो त्र्यंबक पिंगळे हे अष्टप्रधान मंडळामधले प्रधान होते, थोडक्यात प्रमुख होते असं म्हणायला हरकत नाही. मग यांच्याकडे कामगिरी काय, नेमकं या प्रधानांनी कोणतं काम करायचं, तर ते काम या ठिकाणी दिलेलं आहे. पहा कुठलं काम, राज्यकारभार चालवणे आणि नवीन जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे हे प्रमुख काम कोणाचं होतं, प्रधानाचं होतं. आणि प्रधान कोण होते विद्यार्थी मित्रांनो, मोरे त्र्यंबक पिंगळे, अष्टप्रधान मंडळामधलं पहिलं पद. दुसरं बघा, रामचंद्र निळकंठ मुजुमदार. आता पहिलं आपण बघितलो, दुसरं पहा, रामचंद्र निळकंठ मुजुमदार यांचं पद होतं बघा अमात्य. कुठलं पद होतं, अमात्य. मग अमात्याचं काम काय, राज्याचा हिशोब पाहणे, राज्याचा जमा कर पाहणे किंवा राज्याचा हिशोब ठेवणं हे अमात्याचं काम आहे. आणि ती व्यक्ती होती रामचंद्र निळकंठ मुजुमदार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरं पहा, अण्णाजी दत्तो हे अष्टप्रधान मंडळाचे सचिव होते. कोण होते, सचिव. तुम्हाला कदाचित रिकाम्या जागा भरण्यासाठी विचारतात. शिवरायांचं अष्टप्रधान मंडळाचं म्हणजे मंडळामध्ये टिंबाटिंबा हे सचिव होते. मग अण्णाजी दत्तो किंवा अण्णाजी दत्तो हे अष्टप्रधान मंडळामध्ये टिंबाटिंबा होते, सचिव होते. मग सचिवाचं काम काय, की सरकारी जी काही आज्ञापत्रे आहेत ते आज्ञापत्र तयार करण्याचं काम या सचिवांचं होतं. म्हणजे अण्णाजी दत्तो यांच्याकडं सरकारी आज्ञापत्रे तयार करण्याचं कामगिरी महाराजांनी सोपवलेली होती. त्यानंतर चौथं पहा, दत्ताजी त्र्यंबक वाकणीस यांचं पद आहे मंत्री. मंत्र्यांचं काम काय, महत्त्वाचे जे पत्रव्यवहार असतात ते पत्रव्यवहार सांभाळणे. अर्थात मगाशी मी तुम्हाला सांगितलं की शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती करत असताना त्या व्यक्तीकडं असलेले गुण आणि त्या व्यक्तीचं असलेलं कर्तृत्व हे पाहून अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती. आणि त्यामध्ये दत्ताजी त्र्यंबक वाकणीस यांना मंत्री हे दिलेलं होतं. आणि मंत्र्यांचं प्रमुख काम पत्रव्यवहार सांभाळणे हे होतं. त्यानंतर पाचवं बघा, हंबीराव मोहिते हे सेनापती होते. यांचं काम सर्वात महत्त्वाचं होतं की सैन्याची व्यवस्था ठेवणे आणि आपल्या प्रजेचं राज्याचं रक्षण करणे. बघा, सैन्याची व्यवस्था चोख ठेवणे आणि राज्य रक्षण करणे हे सेनापतीचं काम होतं. आणि सेनापतीचं नाव विद्यार्थी मित्रांनो दिलेलं आहे हंबीराव मोहिते. त्यानंतर सहावं बघा, रामचंद्र त्र्यंबक डबीर हे सुमंत होते. पद कुठलं, सुमंत. यांचं काम काय बघा, परराज्याशी संबंध ठेवणे, परराज्याचे संबंध ठेवणे. त्यानंतर निराजीरावजी बघा हे न्यायाधीश होते. न्यायाधीशाचं काम माहीत आहे तुम्हाला, न्यायदान करणं, न्यायनिवाडा करणं हे प्रमुख काम निराजीरावजी यांच्याकडे होतं. आणि शेवटचं अष्टप्रधान मंडळामधलं या व्यक्ती मोरेश्वर पंडितराव यांचं कार्य पद बघा पंडित. आणि विशेषतः पंडितराव तर सर्व प्रकारचं जे काही धार्मिक व्यवहार आहे बघा, सर्व प्रकारचं धार्मिक व्यवहार पाहणं हे पंडितराव म्हणजे मोरेश्वरराव पंडितराव यांच्याकडे सोपवलेलं होतं. तर या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती करण्यापाठीमागं महाराजांचं हेतू एवढंच होतं की जनतेचं हित, जनतेचं सुख आणि राज्यकारभाराचं सोयीसाठी या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती या ठिकाणी केली होती. आणि हे निर्मिती करत असताना महाराजांनी की या अष्टप्रधान मंडळामध्ये असले जे काही व्यक्ती आहेत, आपण बघितलं प्रधानांची नावं बघितली, त्या व्यक्तीजवळ असलेले गुण आणि कर्तृत्व पाहून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली होती. तेवढंच नाही तर या अष्टप्रधान मंडळाची निवड केल्यानंतर त्यांना इनामे किंवा वतने किंवा जहांगिरी न देता महाराजांनी रोख भरपूर पगार दिला जात असे. यावरून तुमच्या लक्षात येते की अष्टप्रधान मंडळाची जी काही कामगिरी आहे ती कामगिरी किती चोख पद्धतीनं होत होतं हे आपल्याला ठिकाणी पाहता येते.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो की या स्वराज्याच्या राज्यकारभारामध्ये अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केल्यानंतर नेमकं आपण बघणार आहोत की महाराजांचं शेतीविषयक धोरण कशा स्वरूपाचं होतं. बघा, दुसरं बघणार आहोत आपण महाराजांचं शेतीविषयक धोरण कशा स्वरूपाचं होतं ते धोरण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, तुम्हाला माहीत आहे की भारत ही खेड्यांची भूमी आहे आणि खेड्यातील मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय होता. महाराज शेतीचं महत्त्व जाणत होते, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडं लक्ष देण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी अण्णाजी दत्तो या आपल्या कर्तबगार आणि अनुभवी अधिकाऱ्यांच्यावरती जमीन महसुलाची व्यवस्था करण्याची जबाबदारी सोपवलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. आपली भूमी ही खेड्यांची भूमी आहे. खेड्यामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय या ठिकाणी आहे आणि त्यामुळं की अण्णाजी दत्तो हा आपल्या कर्तबगार आणि अनुभवी अधिकाऱ्यांच्यावरती जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी या ठिकाणी सोपवलेली होती. बघा, ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये अशी सक्त ताकीद महाराजांचे या अधिकाऱ्यांना दिलेली होती. एवढंच नाही तर पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी महाराजांनी वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तेजन दिलेले होते. समजा एखाद्या वर्षी अतिवृष्टी झाली वा दुष्काळ पडला, त्यामुळे पीक जर हाताचे गेले किंवा शत्रू सैन्यामुळं एखाद्या गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला किंवा झाला, तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना या ठिकाणी जो काही जमीन महसूल आहे किंवा ज्याला आपण शेतसारा म्हणतो किंवा इतर जे काही कर आहे त्या करामध्ये सूट देण्यात यावी अशी ताकीद महाराजांची होती किंवा असाही आदेश महाराजांचा होता. तसेच शेतकऱ्यांना प्रसंगी आपले बैलजोड्या खरेदी करण्यासाठी, नांगर पेरण्यासाठी किंवा चांगले बी बियाणे पुरवण्यासाठी अशा काही त्यांची अधिकाऱ्यांना आज्ञा या ठिकाणी दिलेली होते. म्हणजे शेतकऱ्यांना ज्या वस्तूंची गरज आहे ते वस्तू मिळावी अशा स्वरूपाची आज्ञा महाराजांच्याकडं होते असंही आपण या ठिकाणी सांगता येते. एवढंच नाही तर हे करता करता म्हणजे अशा स्वरूपाचं तात्कालीन शेतीविषयक धोरण महाराजांचं या पद्धतीनं होतं असं आपल्याला म्हणता येते. विशेषतः काही नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला शेतसारामध्ये आणि इतर करामध्ये सूट देण्यात यावी अशी नियोजन या ठिकाणी महाराजांची या ठिकाणी होती. यावरून आपल्या लक्षात येतं की महाराजांचं शेतीविषयक धोरण किती महत्त्वपूर्ण होतं याची कल्पना या ठिकाणी आपल्याला येते. कारण त्यावेळचं जे काही अर्थकारण आहे ते अर्थकारण प्रामुख्याने या ठिकाणी तात्कालीन खेड्याचं अर्थकारण हे शेती व्यवसायावरतीच होतं. शेती व्यवसाय हा खेड्यातील अर्थकारणाचा प्रमुख कणा होता. खेड्यातील शेती व्यवसायाला पूरक असेल, त्यामुळं ते व्यवसाय म्हणजे शेतीला पूरक व्यवसाय या ठिकाणी चालावं यासाठी गावातील कारागीर वस्तूंचं उत्पादन करत आणि ते स्थानिक लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा या ठिकाणी भागवत. या अर्थाने खेडे स्वयंपूर्ण होते. शेतकरी आपल्या उत्पादनामधून आवश्यक वाटा हे प्रामुख्याने कारागिरांना देत आणि या वाट्यास बलूत असे म्हणत. विद्यार्थी मित्रो, की बलूत म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. बघा की शेतकरी आपल्या उत्पादनामधून किंवा उत्पादनातून आवश्यक तो वाटा कारागिरांना देत त्या वाट्याला बलूत असे या ठिकाणी म्हणतात. विशेषतः की पूर्वी जसं आपण म्हणतो बघा की 12 बलुतेदार पद्धती शेती व्यवसाय करता करता शेतीला पूरक व्यवसाय करणारे जे 12 बलुतेदार होते ते 12 बलुतेदारामुळं खेड्यातील अर्थकारण ह्या बलुतेदारांच्यावरती आणि शेतकऱ्यांच्यावरती होतं. खेड्यात शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय म्हणजे ते 12 बलुतेदार पद्धती होती. त्यामध्ये गावामध्ये असलेले जे 12 प्रकारचे जे काही कारागीर आहेत, मग कुंभार असेल, सुतार असेल, लोहार असेल, शिंपी असेल, वाणी असेल,
अशा सर्व 12 बलुतेदार पद्धतीमधून एका अर्थानं ते खेडे स्वयंपूर्ण ठिकाणी होते आणि त्यामुळं शेतकरी आपल्या उत्पादनामधून आवश्यक तो वाटा कारागिरांना देऊन त्या कारागिरांच्याकडून आपल्याला हवं असलेलं वस्तू घेण्याची पद्धत या ठिकाणी होते हे आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे शेतकरी आपल्या उत्पादनामधून आवश्यक तो वाटा कारागिरांना देत त्या वाट्याला प्रामुख्याने बलूत असे या ठिकाणी म्हटलं जात होतं. हे तात्कालीन खेड्याचं अर्थकारण आपल्याला समजावून घेता येते. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा घटक आहे की यामध्ये त्या कालावधीमध्ये असलेले उद्योग आणि व्यापार. बघा, व्यापार वाढीशिवाय राज्य भरभराटीला येत नाही हे महाराजांनी ओळखले होते. त्यासाठी व्यापारामुळे नवनवीन व गरजेच्या वस्तू राज्यामध्ये येतात. वस्तूंची मुबलकता वाढते, त्यामुळं व्यापार वाढतो. व्यापार वाढल्यामुळं नफा अधिक होतो. नफा अधिक झाल्यामुळं संपत्तीमध्ये भर पडते आणि साहूकार म्हणजे राजश्रीची शोभा हे आपल्या आज्ञापत्रकामध्ये महाराजांनी व्यापाऱ्यांच्या पाहण्याकडं नेमका दृष्टिकोन स्पष्टपणे आपल्याला दिसतो. बघा विद्यार्थी मित्रो, की व्यापार वृद्धीशिवाय राज्याची प्रगती होऊ शकत नाही हे महाराजांनी ओळखलेले होते. त्यामुळं की व्यापारामुळे नवनवीन आणि गरजेच्या वस्तू या ठिकाणी राज्यामध्ये किंवा बाजारामध्ये येतात. वस्तूंची मुबलकता वाढले की व्यापार वाढतो. व्यापार वाढला की नफा वाढते आणि नफा वाढलं की साहूकार म्हणजे श्रीमंती वाढते आणि साहूकार म्हणजे राजश्रीची शोभा असं आपल्या आज्ञापत्रकामध्ये महाराजांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे बघा की साहूकार या शब्दाचा अर्थ व्यापारी असा होता. बघा, साहूकार तसं कन्नड शब्द असल्यासारखं वाटतं तुम्हाला, पण साहूकार या शब्दाचा अर्थ व्यापारी असा आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर बघा की स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचं महाराजांचं धोरण होतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मिठाचा उद्योग. बघा, त्यांनी कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण दिलं. त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातून असलेल्या प्रदेशातून स्वराज्यात मिठाची आयात मोठ्या प्रमाणामध्ये होत असे. त्यामुळे कोकणातील स्थानिक मिठाच्या विक्रीवरती प्रतिकूल परिणाम होत होता. हे महाराजांच्या ध्यानात आलं आणि ते ध्यानात घेऊन महाराजांनी पोर्तुगीजांच्या प्रदेशातून स्वराज्यात येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली आणि पोर्तुगीजांच्यावरती येणारे मीठ महाग होऊन त्यांच्या आयातीमध्ये घट व्हावी आणि स्थानिक मिठाची विक्री वाढावी असा हेतू महाराजांचा होता. यावरून तुमच्या लक्षात येईल की स्थानिक उद्योग आणि व्यापार वाढण्यासाठी महाराजांनी अशा पद्धतीचे अनेक प्रयत्न केल्याचे उदाहरणं आपणाला सांगता येते. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, की स्वराज्याच्या राज्यकारभारामध्ये चौथं घटक जे काही आपण पाहणार आहोत ते म्हणजे लष्करी व्यवस्था. बघा की महाराजांच्या लष्करी विभागणी प्रामुख्याने 2 गटामध्ये या ठिकाणी केलेली होती. बघा, महाराजांनी चौथा मुद्दा आपण पाहतो विद्यार्थी मित्रांनो. बघा, महाराजांनी लष्करी व्यवस्थामध्ये की लष्कराची विभागणी प्रामुख्याने 2 भागामध्ये केली होती. एक म्हणजे पायदळ आणि दुसरं म्हणजे घोडदळ. बघा, एक पायदळ आणि दुसरं घोडदळ. पायदळात प्रामुख्याने हवालदार, जुमेलदार असे अधिकारी होते. पायदळाचं प्रमुख हवालदार आणि जुमेलदार हे प्रमुख होते. तर पायदळातील प्रमुखास सरनौबत असं म्हणत. बघा, पायदळाचे जे काही प्रमुख होते त्या प्रमुखाला सरनौबत म्हणत. तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी या ठिकाणी होता. इथं पहा. आणि त्याचबरोबर घोडदळामध्ये सुद्धा 2 प्रकार होते. एक म्हणजे घोडेस्वार होते आणि दुसरं एक शिलेदार आणि दुसरा बारगीर. आता बघा, घोडदळामध्ये 2 प्रकारचे घोडेस्वार होते. एक होते शिलेदार, एक काय होते, एक होते शिलेदार आणि दुसरे होते बारगीर.
आता शिलेदार कोणाला म्हणायचं बघा, की शिलेदाराकडे स्वतःचा घोडा आणि स्वतःचे हत्यारे होते. बघा, शिलेदाराकडे प्रामुख्याने स्वतःचा घोडा आणि स्वतःची हत्यारे असत. तर बारगिराला सरकारकडून घोडा आणि सरकारी हत्यारे या ठिकाणी दिली जात असत. घोडदळात बारगिरांची संख्या अधिक होती. घोडदळातही अधिकाऱ्यांच्या श्रेणी पायदळासारख्याच असत. सरनौबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता. विशेषतः नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीराव मोहिते असे काही महत्त्वाचे महाराजांच्या घोडदळाचे सरनौबत या ठिकाणी होते. त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी सांगता येते. आता बघा की लष्करी व्यवस्था कशी होती, त्या लष्करी व्यवस्थेची माहिती आपण बघितली की महाराजांच्या लष्कराची विभागणी प्रामुख्याने 2 भागामध्ये केलेली होती. एक भाग म्हणजे पायदळ आणि दुसरा म्हणजे घोडदळ. पायदळात हवालदार आणि जुमेलदार असे 2 अधिकारी असत. पायदळाचा जो काही प्रमुख आहे त्या प्रमुखाला सरनौबत म्हणत. तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी या ठिकाणी होता. दुसरं जो काय आहे घोडदळ, त्या घोडदळामध्ये पुन्हा 2 प्रकार होते. म्हणजे उप 2 घोडेस्वार होते. एक म्हणजे शिलेदार आणि दुसरा म्हणजे बारगी. आता शिलेदार कोणाला म्हणायचं बघा, की शिलेदाराकडे स्वतःचा घोडा आणि स्वतःचे हत्यारे असत. तर बारगिराला सरकारकडून घोडा व सरकारी हत्यारे दिली जात असत. घोडदळात बारगिरांची संख्या अधिक होती. घोडदळात ही अधिकाऱ्यांच्या श्रेण्या किंवा श्रेणी या ठिकाणी असत. बघा, पायदळासारखाच ते श्रेणी असत. सरनौबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता. आता उदाहरणामध्ये बघा कोणकोणते सरनौबत होऊन दिलेत महाराजांच्या कालावधीमध्ये. नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीराव मोहिते असे काही महाराजांच्या घोडदळाचे सरनौबत किंवा प्रमुख होते. हे आपल्याला या ठिकाणी सांगता येते. ठीक आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो थोडेसे जाणून घेऊया. यामध्ये पहा, थोडेसे जाणून घेऊया. यामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर थोडेसे जाणून घ्यामध्ये भारताच्या लष्करी दलाची माहिती तुम्ही मिळवायचं आहे. आणि त्या लष्करी दलाची माहिती मिळवल्यानंतर 3ही दलाचे नावं सांगायचे. उदाहरणामध्ये बघा, जाणून घेऊया. भारताच्या लष्करी दलाची माहिती मिळवा. 1 3ही दलांची नावे सांगा. भूदल, वायुदल, हवाई दल असं तुम्ही नावं सांगू शकता. त्याचबरोबर प्रत्येक दलाच्या प्रमुखाला काय म्हणतात, जनरलमॅन जे काय म्हणतात ते सांगायचं. आणि 3ही दलाचे प्रमुख कोण असतात, सरसेनापती किंवा जनरल प्रमुख वगैरे जे असतात ते तुम्ही जाणून घेऊन ही माहिती शोधून ठेवायचे आहे. त्यानंतर लष्करी व्यवस्थेमध्ये पहिलं आपण बघणार आहोत महाराजांचं हेर खाते. बघा, हेर खात्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा की स्वराज्याचे शत्रूपासून रक्षण करणे आवश्यक होते. यासाठी शत्रूंच्या हालचालीची नेमकी अचूक माहिती वेळेवरती मिळणं गरजेचे होते. यासाठी ही माहिती काढून ती महाराजांना देण्याचं काम त्यांच्या हेर खात्याकडे या ठिकाणी होते. त्यांचे हेर खाते अत्यंत कार्यक्षम होते. उदाहरणामध्ये हेर खात्याचं प्रमुख कोण होते किंवा महाराजांच्या कालावधीमध्ये हेर खात्याचं प्रमुख टिंबा होते असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल की हेर खात्याचं प्रमुख कोण होते, बहिर्जी नाईक. बघा, महाराजांचं हेर खाते अत्यंत कार्यक्षम होतं आणि बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते. तो निरनिराळ्या ठिकाणची माहिती काढून आणण्यामध्ये पटाईत होता किंवा तरबेज होता. त्याने सुरतच्या मोहिमेपूर्वी अत्यंत इत्तंभूत माहिती त्याने आणलेली होती. त्यामुळं ते कार्य करण्यामध्ये महाराजांना सोयीस्कर जात होतं. म्हणजे अत्यंत महत्त्वाचं काम कोणतं असेल तर हेर खातं म्हणजे शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी
किंवा शत्रूची जी काही हालचाल आहे त्या हालचालीवरती नजर ठेवण्याचं जे काही हेर खात्याचं काम आहे ते काम प्रामुख्याने बहिर्जी नाईक यांच्याकडे होतं आणि त्यांनी उत्तम ती कामगिरी पूर्ण केलेली दिसून येते. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो की महाराजांचं लष्करी व्यवस्था या ठिकाणी होती. या तासामध्ये आपण काय काय बघितलं बघा की प्रस्तावनामध्ये बघितलं की शिवाजी महाराजांनी साधारणपणे राज्याभिषेक प्रसंगी म्हणजे 6 जून 1674 या ठिकाणी ज्यावेळी राज्याभिषेक करून घेतला त्या राज्याभिषेकानंतर त्याने दक्षिण भारतामध्ये स्वराज्याचा विस्तार वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये या स्वराज्यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे असा महाराष्ट्राचा भाग त्यांनी जिंकून घेतलेला होता. त्याच्या शेजारी असलेले कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यामध्ये सुद्धा काही भाग स्वराज्यामध्ये समाविष्ट झालेला होता. हे आपण बघितलं. स्वराज्याचं राजकारभार सुरळीतपणे चालावं, त्यामध्ये लोकांचं हित साधावं, लोकांना अधिकाधिक सुविधा देता यावे, लोकांचं कल्याण साधता यावं या हेतूनं महाराजांनी स्वराज्याच्या राजकारभाराची घडी बसवण्यासाठी प्रामुख्याने अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली. त्या अष्टप्रधान मंडळामध्ये प्रधान, अमात्य, सचिव, मंत्री, सेनापती, सुमंत, न्यायाधीश आणि पंडितराव या प्रत्येक व्यक्तींचं काम कार्य महाराजांनी ठरवून दिलेलं होतं. एकंदरीत त्यांच्याजवळ असलेले गुण आणि या प्रधानांचं असलेलं कर्तृत्व पाहून महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती. आणि त्या अष्टप्रधान मंडळाच्या अनुषंगानंच महाराजांचं आपण शेतीविषयक धोरण बघितलं. विशेषतः काही नैसर्गिक आपत्ती ज्यावेळेला येतील त्यावेळेला शेतचारामध्ये सवलत देण्याचं कार्य महाराजांनी हाती घेतलेलं होतं. पडीक जमीन जास्तीत जास्त लागवडीखाली आणण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केलेले होते. शेतकऱ्यांना वेळप्रसंगी बैलजोड्या, नांगर, पीक पेरणीसाठी किंवा चांगले बी बियाणं पुरवण्याचा आदेशसुद्धा शेती विभागाला दिलेलं होतं. यावरून महाराजांचं शेतीविषयक धोरण किंवा खेड्यातील मुख्य व्यवसाय शेती असल्याकारणानं शेतीचं महत्त्व जाणून महाराजांनी या सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले होते हे आपण पाहिलो. त्यानंतर तात्कालीन खेड्याचं अर्थकारण मुख्यतः शेती आणि शेतीला पूरक असलेले जे काही बलूत उद्योग आहेत ते कारागीर आहेत त्या कारागिरांच्या विषयीची माहिती आपण बघितली की सुरुवातीच्या महाराजांच्या कालावधीमध्ये अनेक खेडे हे स्वयंपूर्ण होते. हे त्यांच्या त्या तात्कालीन खेड्याच्या अर्थकारणावरून आपण बघितलेलं आहे. त्यानंतर महाराजांनी ओळखलेलं होतं की व्यापार वाढीशिवाय राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकत नाही हे महाराजांनी ओळखलेले होते. त्यामुळं राज्यामध्ये की नवनवीन आणि गरजेच्या वस्तू राज्यामध्ये निर्माण व्हाव्यात, त्या वस्तूंची मुबलकता वाढावी, व्यापार वाढावा आणि त्यामुळं संपत्तीमध्ये भर पडावं ह्या हेतूनं व्यापार आणि उद्योगाची निर्मिती करण्याचा प्रयत्न महाराजांनी केलेला आहे. त्याचबरोबर लष्करी व्यवस्थेमध्ये आपण बघितलं की महाराजांची लष्करी विभागणी ही प्रामुख्याने 2 भागामध्ये केली होती. एक होतं पायदळ, दुसरं होतं घोडदळ. आणि पायदळाच्या प्रमुखामध्ये हवालदार आणि जुमेलदार असे अधिकारी होते. पायदळाच्या प्रमुखाला सरनौबत म्हणत आणि तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. त्याचबरोबर घोडदळामध्ये सुद्धा 2 प्रकारचे घोडेस्वार होते, एक शिलेदार आणि दुसरं बारगीर. शिलेदार म्हणजे स्वतःचा घोडा आणि स्वतःची हत्यारे असलेली व्यक्ती आणि बारगीर मुख्यतः सरकारकडून घोडा आणि सरकारी हत्यारे दिली जात होती याविषयीची माहिती आपण बघितलं. त्यानंतर महाराजांचं हेर खाते आणि विशेषतः हेर खात्याचं जे काही प्रमुख आहे ते बहिर्जी नाईक यांच्याकडे सोपवलेलं होतं. त्यांचं काम काय की स्वराज्याचं शत्रूपासून संरक्षण करणे हे गरजेचं आहे आणि त्यामुळं शत्रूंच्या हालचालीवरती अचूक नजर ठेवणं आणि ते वेळोवेळी माहिती महाराजांना देणं हे कार्य हेर खात्याचं होतं. आणि हेर खात्याचं प्रमुख पद हे बहिर्जी नाईक यांच्याकडं सोपवलेली होती. अशा सर्व घटकांची माहिती या तासामध्ये आपण बघितलेली आहे. पुढच्या तासामध्ये की महाराजांच्या या लष्करी व्यवस्थेमध्येच हेर खात्याबरोबर या ठिकाणी किल्ले, त्या किल्ल्यामध्ये मग या ठिकाणी दुर्ग किल्ले किंवा सागरी किल्ले, त्याचबरोबर महाराजांचं आरमार, त्याचबरोबर महाराजांनी प्रजेच्या हितासाठी कोणकोणती काळजी घेतली ती काळजी
आणि स्वाध्याय अशा पद्धतीनं तो भाग आपण पुढच्या तासामध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूया.